नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली या ठिकाणी जे आहे मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट सांगणार आहे. जसं की ए-टी-के-टी रिपीटर एक्झामच्या संदर्भात हे असणार आहे. ज्यामध्ये बरेच विद्यार्थी ए-टी-के-टीला आहेत किंवा त्यांचा 1-2 विषय बॅकला असेल किंवा कोणी लास्ट टाईमला एक्झाम दिली नसेल. आणि मित्रांनो, बेसिकली ही जी ए-टी-के-टी एक्झाम असते मित्रांनो, ती 2 वेळेस होत असते वर्षातनं. एक म्हणजे डिसेंबर, जानेवारीमध्ये आणि नंतर ती होत असते, जी रेग्युलर एक्झाम होते, तुमची ॲन्युअल एक्झाम होते बघा मे, जूनमध्ये. अशा 2 प्रकारे तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. आणि एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो अशी आहे, की डिसेंबर, जानेवारीमध्ये जी एक्झाम होत असते, टी-के-टीची जी रिपीटर एक्झाम होत असते, ती तुमच्या जवळच्या एखाद्या दुसऱ्या कॉलेजवरती होत असते. म्हणजे जे समजा तुमचं जर एक्स-वाय-झेड तुमचं जर का समजा स्टडी सेंटर असेल, तर ए-बी-सी जे दुसरं स्टडी सेंटर असेल, त्या ठिकाणी तुमची जी एक्झाम ते होत असते. मोस्टली जे आहे 99% जे आहे ती वेगळ्याच कॉलेजवरती एक्झाम होत असते. परंतु तुमचं जर समजा कॉलेज मोठं आहे वगैरे, वगैरे, तर तुमचं त्याच ठिकाणी ती एक्झाम होऊ शकते. आणि जे मे, जूनमध्ये जी एक्झाम होत असते ए-टी-के-टीची ती तुमच्या त्याच कॉलेजला होत असते, ज्या कॉलेजला तुम्ही शिकत आहात. त्यामुळे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. कारण नंतर भरपूर अशा काही तक्रारी वगैरे येतात, की सर ए-टी-के-टी एक्झामला सेंटर वेगळं आलं वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर त्यामुळे डिसेंबर, जानेवारीमध्ये तुम्हाला जर ए-टी-के-टीची एक्झाम द्यायची असेल, तर तुम्हाला जे सेंटर आहे, एक्झाम सेंटर आहे, ते दुसरं कॉलेज कुठलंही मिळू शकतं तुम्हाला जवळपासचं. आणि जर समजा तुमचं कॉलेज मोठं असेल किंवा तिथं भरपूर ॲडमिशन वगैरे असतील, तर तुमचं जे एक्झाम सेंटर आहे, ते दोन्ही सेशनमध्ये तुमचं त्याच ठिकाणी असेल. मेमध्ये पण असेल आणि डिसेंबरला देखील असेल. तर चला मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची अपडेट बघायची आहे. तुम्ही या ठिकाणी बघा ऑफिशियल वेबसाईट बघू शकता या ठिकाणी विद्यापीठाची. या ठिकाणी बघा तुम्हाला मेनू बारमध्ये जायचं आहे एक्झामिनेशन टॅबवरती. एक्झामिनेशन टॅबवरती आले, की तुम्हाला बघा खाली या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे. स्किप करू शकता किंवा लेफ्टला बघा तुम्हाला डिसेंबर 2025, जानेवारी 2026 विंटर एक्झाम या ठिकाणी तुम्हाला एक टॅब बघायला मिळेल. हा टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आले, की इथं बघा तुम्हाला आता डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 असं विंटर एक्झाम संदर्भात तुम्हाला या ठिकाणी जे आहे, एक परिपत्रक तुम्हाला मिळालेलं आहे. परिपत्रक क्रमांक 49 जे की याचा काही संबंध नाही या ठिकाणी. फक्त पुनर्परीक्षार्थी ज्याला आपण रिपीटर म्हणतो किंवा ए-टी-के-टी म्हणतो. बरोबर? बॅकलॉग देखील आपण त्याला म्हणत असतो. रिपीटर हे प्रिफर नाव केलं जातं. त्यामध्ये रिपीटर म्हणजे काय? परत एक्झाम देणे. बरोबर? तर यावर तुम्ही जर का मित्रांनो क्लिक हिअर करून बघितलं, तर हे जे ए-टी-के-टी आहे मित्रांनो बघा, मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. परिपत्रक क्रमांक दिलेला आहे. सर्व शिक्षण क्रमांच्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत महत्त्वाची सूचना. 9 तारखेला हे परिपत्रक काढलेलं आहे. आपल्याला हे काल पब्लिक बघायला मिळालेलं आहे. पहिली गोष्ट बघा या ठिकाणी 2-3 अपडेट यांनी 1, 2, 3 अशा टोटल या ठिकाणी बघा 4, 5, 6 भरपूर काही तुम्हाला यामध्ये मुद्दे दिलेले आहेत. त्यातून ठराविक मुद्दे जे आहेत मित्रांनो आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला मी वन बाय वन या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 हिवाळी वार्षिक किंवा सत्रनिहाय. सत्रनिहाय म्हणजे काय? सेमिस्टर एक्झाम. वार्षिक म्हणजे काय? ॲन्युअल पॅटर्न. परीक्षा संभाव्यपणे दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून आयोजित करण्याचे नियोजित आहे. सर्व शिक्षण क्रमांच्या परीक्षांचे वेळापत्र ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोव्हेंबर 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होतील. कृषी पदविका शिक्षण क्रमाचे वेळापत्र नंतर जाहीर केले जाईल. यामध्ये बघा त्यांनी मित्रांनो आता पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, तुमची जी मित्रांनो परीक्षा असणार आहे सेमिस्टर पॅटर्न आणि रिपीटर पॅटर्न ॲन्युअल पॅटर्नवाल्यांची ठीक आहे. तर दोघांची एक्झाम जी आहे मित्रांनो ती 23 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. जे की मागच्या वर्षी देखील त्याच टाईमामध्ये सुरू झाली होती. बरोबर. तर 23 डिसेंबरला तुमचा पहिला पेपर होईल. बॅकलॉगवाल्यांचा पण होईल, ज्याला आपण ॲन्युअल पॅटर्न पण म्हणू शकतो, सेमिस्टर पण म्हणू शकतो आणि जे काही तुमचं सेमिस्टर 1ची जी एक्झाम आहे किंवा 3ची आहे किंवा 5ची आहे, ती देखील एक्झाम तुमची 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नंतर समोर जाऊया आपण बघा या ठिकाणी आता. अजून त्यांनी एक अपडेट दिली आहे, की जे काही तुमचं जर समजा कृषी पदविका असेल, ज्याला आपण ॲग्री डिप्लोमा म्हणतो, तर त्यांचा टाईम टेबलशी याचा काही संबंध नाहीये. त्यांचं टाईम टेबल वेगळं येईल. कारण त्यांचं पोर्टल देखील वेगळं आहे. दुसरं बघूया 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षण क्रमांच्या परीक्षेत ऑनलाईन परीक्षा अर्ज मुद्रित खालील लिंकवर भरायचे आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ज्या या ठिकाणी जे तुमचं रिपीटर फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे. त्या संदर्भात बघा तुम्हाला या ठिकाणी काही सूचना दिलेली आहे. वेबसाईट कुठली आहे ते देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. लिंकवर क्लिक केल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं विंडो ओपन होते. एक्झाम फॉर्म सबमिशन. ठीक आहे. हा फॉर्म परत तुम्हाला कुठे बघायला मिळेल? जेव्हा तुम्ही विद्यापीठाच्या साईटवरती येता, इथे बघा तुम्हाला राइट साइडला बघा प्रॉस्पेक्टसच्या खाली तुम्हाला आले, इथे बघा क्लिक हिअर एक बघा या ठिकाणी एक ॲक्शन बटन दिलेलं आहे बघा, एरो वगैरे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे पोर्टल आणि हे पोर्टल दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही लिंक त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षा संदर्भात बघा तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? सॉरी ऑनलाईन परीक्षा अर्ज आहे. परीक्षा ऑफलाईनच होईल. विनाविलंब शुल्क आहे तुमचं 16 सप्टेंबर म्हणजे बघा आज 13 सप्टेंबर आहे. 16 तारखेपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत तुमचं जे आहे या ठिकाणी ए-टी-के-टीचे फॉर्म भरले चालू होणार आहेत, जे की तुम्हाला विनाविलंब म्हणजे थोडक्यात काय तुमचं फ्रीमध्ये तुम्हाला कुठलीही एक्स्ट्रा फी न देता तुम्हाला फक्त त्या
दिलेल्या किमतीमध्ये सॉरी दिलेल्या जी काही तुमची परीक्षा फी असेल, त्या पेपर वाईज तुम्हाला काहीतरी ₹180 पर पेपर फी असते आणि ₹100 मार्कशीट फी असते. तर अशा हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे 16/9 ते 1 ऑक्टोबरपर्यंत. नंतर बघा विलंब शुल्कासह म्हणजे ₹100 तुम्हाला लेट फी लागेल 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत. विशेष विलंब शुल्क आहे ₹500 तुम्हाला लेट फी लागेल 8 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर. त्यामुळे ह्या 2च्या भानगडीत पडू नका. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला जे आहे ते फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि यानंतर कुठलीही डेट वाढली जाणार नाही. त्यांनी असं बघा या ठिकाणी नमूद देखील केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वेळेच्या आत या ठिकाणी जे आहे फॉर्म भरायचे आहेत. सर्व शिक्षण क्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठीचे शुल्क खालीलप्रमाणे राहील. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे आहे शुल्क द्यायचे आहे. प्रमाणपत्र, पदवी या ठिकाणी जे तुमचे जे काही थोडक्यात तुम्ही जे बघताय ते तुमचं ₹180 प्रति पेपर तुमचा या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. ₹180 तुम्हाला प्रति पेपर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि ₹100 मार्कशीट फी तुम्हाला ती कंपल्सरी असेल. तुमचा 1 विषय बॅकला असेल किंवा 10 विषय बॅकला असतील, तुम्हाला ₹100 हे द्यावंच लागतील. ठीक आहे. पर पेपर नाहीये. फक्त वन टाईम फी आहे ₹100. तुमचा 1 विषय बॅक असेल, तरी तुम्हाला ₹100 ही मार्कशीट फी द्यावी लागेल. तुमचे 5 विषय बॅक असतील, तरी तुम्हाला ₹100 द्यावं लागेल आणि प्रति पेपर तुम्हाला किती फी असणार आहे बॅकलॉगवाल्यांसाठी ₹180 एवढी फी तुम्हाला या ठिकाणी आकारली जाणार आहे. ठीक आहे. नंतर समजा तुमचा पी-जी प्रोग्राम वगैरे असेल, ठीक आहे. व्यावसायिक म्हणतो आपण त्याला ज्यांचं बी-सी-ए, एम-बी-ए असेल, त्यांना ₹200 प्रति पेपर या ठिकाणी जी आहे ती एवढी ए-टी-के-टी फी असणार आहे या ठिकाणी. ज्यांचं वायवा वगैरे असेल किंवा ज्यांचं फील्ड वर्क असेल किंवा ज्यांचा रिसर्च प्रोजेक्ट बाकी असेल, जसं की एम-ए वाल्यांचा असेल, एम-कॉम वाल्यांचा असेल, एम-बी-ए वाल्यांचा असेल, ज्यांचा कोणाचा प्रोजेक्ट बाकी असेल सेकंड सेमिस्टर किंवा फोर्थ सेमिस्टर, तर त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी जे आहे तुमची जर समजा वायवा असेल, तर तुमचं ₹220 असेल. ज्याला आपण सायकॉलॉजीवाल्यांचं जे प्रॅक्टिकल असतं त्याला ₹220 असेल आणि तुमचं जे काही बाकीचं जे असेल प्रोजेक्ट, फील्ड प्रोजेक्ट वगैरे जे काही असेल ते तुम्हाला ₹330 तुम्हाला एवढं फी द्यावी लागेल. परत तुम्हाला या ठिकाणी ज्या मार्कशीटची फी तुम्हाला ₹100 एवढी असणार आहे. ठीक आहे. बाकीच्यावर आपण नाही बोललेलं बरं आणि हां, ज्यांचे समजा या ठिकाणी जे आहे ज्यांचे अंतर्गत गुण द्यायचे बाकी असतील, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो तुमचे काही असाइनमेंटचे वगैरे बाकी असतील, तर त्यांना ₹20 एवढी फी असणार आहे प्रति पेपरसाठी. कोणाची जर समजा या ठिकाणी असाइनमेंटचे अपलोड करणं बाकी असेल, तर तुम्हाला या ठिकाणी जे रिपीटरचे असाइनमेंट तुम्ही ₹20 प्रति पेपरच्या हिशोबाने तुम्ही परत अपलोड करू शकता. पण याची काही आवश्यकता पडत नाही शक्यतो. असो, आता या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत या ठिकाणी. बी-ए, बी-कॉम वाल्यांसाठी देखील तुम्हाला संपूर्ण अपडेट या ठिकाणी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तुमच्यापैकी कोणाचं जर समजा जुनं ॲडमिशन असेल, खूप वर्षा अगोदरचं 8 वर्षांच्या अगोदरचं ॲडमिशन असेल आणि तुमचं जे पी-आर-ए नंबर ब्लॉक दाखवत असेल, तर तुम्हाला जे आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण लक्षात घ्या तुम्हाला हे रजिस्ट्रेशन कोणासाठी असणार आहे? फक्त बी-ए, बी-कॉम वाल्यांसाठी आणि तुमचं जे कालावधी आहे तो 8 वर्षांचा पूर्ण असावा. म्हणजे तुमचा पी-आर-ए नंबर आता बघा 2025 सुरू आहे. 2025च्या हिशोबाने आपण जर का विचार केला, तर 2016च्या अगोदर ठीक आहे. 2016च्या अगोदर ज्यांच्याकडे पी-आर-ए नंबर असेल, त्यांना रजिस्ट्रेशन ज्याला आपण काय म्हणतो, पुन्हा नोंदणी करायची आवश्यकता आहे. जर तुमचा 1-2 विषय बॅकला असेल किंवा एखादा वर्ष बॅकला असेल तर. ओके. असो. आता बाकीची काही यामध्ये मोठी अपडेट नाहीये. तुम्हाला 2 गोष्टी यामध्ये कन्फर्म झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे अशी, की रिपीटरचे फॉर्म जे आहेत मित्रांनो ते 16 सप्टेंबर म्हणजे परवापासून सुरू होणार आहेत आणि तुमची जी एक्झाम आहे मित्रांनो, ती डिसेंबर 23 पासून सुरू होणार आहे. ठीक आहे. सेमिस्टरवाल्यांची पण असेल, सेमिस्टर 1 असेल, सेमिस्टर 3 असेल, सेमिस्टर 5 असेल कोणाचा असेल तर, सेमिस्टर 7 पण असू शकतं कोणाचं असलं तर आणि जे काही रिपीटर विद्यार्थी असतील सेमिस्टर 2, सेमिस्टर 4, सेमिस्टर 6 किंवा तुमचं जे काही ॲन्युअल पॅटर्नवाले विद्यार्थी असतील, कोणाचा विषय बॅकला असेल, तर त्यांनी जे आहे सरसकट फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. यासाठी बघा तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे. बघा या ठिकाणी पी-डी-एफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि आपल्या Telegramवरती आणि आपल्या WhatsApp चॅनलवर देखील शेअर केलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला बघा आता खाली या ठिकाणी जे आहे क्यूआर कोड बघायला मिळत असेल आपल्या Telegram चॅनलचा आणि WhatsApp चॅनलचा. तुम्ही ते क्यूआर कोडचा स्क्रीनशॉट काढून स्कॅन करून जे आहे तुम्ही जॉइन करू शकता. तुम्हाला त्यावर देखील संपूर्ण अपडेट वगैरे मिळतात. कारण आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट आपण नाही सांगू शकत. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपडेट वगैरे जे असतात ते आपण Telegramवरती आणि आपल्या WhatsApp चॅनलवरती टाकू शकतो. त्यावर तुम्हाला दोन्ही गोष्टी जॉइन करून ठेवायच्या आहेत. तुमचा मोबाईल नंबर कोणाला दिसणार नाही. तुम्ही ग्रुपमध्ये आहात हे देखील कोणाला दिसणार नाही. ठीक आहे. तुम्हाला ते जॉइन करून ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला ए-टी-के-टी वाल्यांसाठीही फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे बघा. एक्झामसाठी तुम्ही हा फॉर्म वगैरे या ठिकाणी भरायचा आहे. पण हा केव्हा भरायचा आहे? 16 सप्टेंबर त्यांनी या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला तारीख दिलेली आहे. त्यामुळे 16 सप्टेंबरपासून तुम्हाला जे आहे मित्रांनो, या दिलेल्या वेळेमध्ये फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कोणाला काही समस्या वगैरे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करू शकता किंवा आपला जो मेल आयडी आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. help@परीक्षिताभ्यास.in यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.